आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या माध्यमातून बदलापुरातील बेलवली मांजर्ली रोड आमदार जनसंपर्क कार्यालयात आरोग्य शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये एंजिओग्राफी, TMT, डायलिसिस, 2D इको, एंजिओप्लास्टी, ECG सारख्या अनेक महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या। बदलापुरातील सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या या खर्चिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा मोफत लाभ नागरिकांना व्हावा यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। या राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साई सिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण ह्या बदलापूरकरांसाठी खास करून हे शिबिर आयोजित केले। सर्वसामान्याला न परवडणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, जे निदान करण्याच्या प्रक्रिया आहेत, त्याला खूप खर्चिक आहेत, त्यांना त्या लाभ व्हावा यासाठी या आरोग्याचं काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं नागरिकांना त्याचा फायदा होईल। अजूनही नागरिकांना विनंती आहे की जेवढे असतील नागरिक यामध्ये कुठं त्रास कोणाला तर त्यांनी येऊन सगळ्यांनी सहभागी व्हावा। भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सकाळपासून त्यात राबतात आणि चांगल्या प्रकारे त्याला बदलापूर शहरातले अनेक युवक असतील, अनेक महिला असतील, फिटनेसकडे तितकंसं लक्ष देत नाही, त्यांना आपण काय आवाहन कराल, कशा प्रकारे फिट राहिलं पाहिजे? खरं म्हणजे मी आपल्याकडं योगा दिनापासून आपण एक खूप मोठं काम करतो। आमची मिनल मोरेसुद्धा त्याच्यामध्ये टीचर आहे। खरं म्हणजे प्रत्येकाने आता आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण बदलापूरमध्ये एक योगा भवन उभं करतो आहे। त्याची आपली मान्यता आता होते। पहिल्यांदा ते योगा भवन आपल्या बदलापूरमध्ये किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यात पहिलं होते ते। त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मॉडेल करून माझ्या भगिनींच्या, माझ्या नागरिकांच्या, माझ्या आईवडिलांच्या या तब्येतीला त्याचा चांगला उपयोग व्हावा, त्यासाठी त्यांना जी गरज लागेल ते बदलापूरला मिळेल। अप्पा, बदलापुरातनं एक चांगलं सुसज्ज असं रुग्णालयाची मागणी अनेक वर्ष केली जाते बदलापूरकरांकडून, जिथे मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, शासकीय रुग्णालय। त्या धर्तीवर काय प्रयत्न करतात? आपल्याला आता इथं राज्याकडून अंबरनाथला आपल्याला जे हॉस्पिटल लागतात त्या पद्धतीचं खास करून आपण नवीन पद्धतीने काही जी प्रक्रिया आहेत त्या करण्यासाठी आपण अंबरनाथ आणि बदलापूरच्या या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा तो प्रयत्न करतो आहे। महिलांसाठी एक स्वतंत्र असं 100 बेडचं हॉस्पिटल बदलापूरला आपण करतो आहे। केवळ महिलांची तपासण्या त्या ठिकाणी होतील आणि महिलांनाच तिथंशी प्रवेश दिला जाईल। अशा प्रकारचं पहिल्यांदाच ते आपल्याकडं सुरू होतं आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांना फिरतं युनिट सुरू करतो आहे आरोग्याचं। फिरतं युनिट फिरत राहील आणि नागरिकांना जिथं गरज लागेल त्या ठिकाणी त्यांना उपचार केले जातील, प्राथमिक उपचार केले जातील आणि तातडीने त्यांना जर पाठवायचं असेल कुठं तर त्याची व्यवस्था केली जाईल। असं पहिल्यांदा आपल्या भागामध्ये आपण अशा प्रकारची 3 युनिट मंजूर झाली आहेत। लवकरच ती वाहनं येतील आणि ते काम चालू होईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।